पुढं सांग काय गेल्या वर्षी किती झाला आणि या वर्षी किती झाला? गेल्या वर्षी झालता आपला 1.5 लाख रुपये नुसता औषध खताचा खर्च झाला. 1.5 लाख रुपये मी दुकानदाराचे निघून दिलते. एकरी एकर भरत एकरी होतं का? एकर भरच होतं. नाही टोटल 1.5 लाख तरी पण रासायनिकच्या मानानं 1.5 लाखच बरोबर आहे. म्हणजे 1.5 लाख करतात, 1.5 पेक्षाही जास्त करतात वाटतं. जास्त करतात. मी माझ्या हाताने 1.5 लाख रुपये दिलते. तर यंदा तरी तुम्ही ते फक्त जीवामृत वापरता म्हणून 1.5 लाखावर होता. हो. आणि यंदा तर मी आज हिशोब काढायला लावला त्यांना. तर आज हिशोब झाला आपला किती हम्म. 52,000 52,500 काहीतरी रुपये त्यांनी सांगितलं. बस. हम्म. आणि म्हणजे दुकानाचा आणि म्हणजे हे सगळं किरकोळ कारकोळ जर पकडलं तर 1.5 लाखाच्या आतमध्ये आपला सगळा म्हणजे पूर्णच झालं पार झाकण्यासहित. पार पांढरा पेपर झाकून फिकून सगळं नाही, तसं मजुरी पुजुरी. नाही. गेल्या वर्षी पण तसं कम्पेअर करता येत नाही ना. गेल्या तिकडे वर्षी रासायनिकचा खर्च गेल्या वर्षी 1.5 लाख आणि यावर्षी 1.5 लाख झाला कापडासहित झाकण्यासहित असं नाही. तर यावर्षी रासायनिकचा खर्च किती निम्म्यावर आला काय ते म्हणले ना 75,000 झाला हो असं असं म्हणताय. हो नाही नाही रासायनिक फक्त आपलं झाकण्याचं किती तर गेल्या झाला वर्षी झाकलं असतं तर ते तेवढंच लागलं असतं. नाही नाही ती जाऊ बिकण्यास जाऊ द्या. रासायनिकचा खर्च आपला दुकानाचाच झाला हम्म. 1.5 लाख गेल्या वर्षी. यंदा फक्त आपला 52,000 रुपये हम्म. खर्च झालाय 52 दुकानाचा. हम्म. 52,000 समजा मग तर ऐका अजून आपण जर कमी बाहेरून आहे. आणि बाहेरून काही किरकोळ कारकोळ आणले असतं तर ती 10,000 ऍड करा त्यात. 10,000 रुपये तीच पकडले एक तरी गुळ एक आपले काय लागला असेल आपल्याला. गुळ. बरं ठीक आहे गुळ 10,000चा 70,000 पकडा. निम्म्यावर आला. हो 70,000 रुपये म्हणजे मोकळ्या मनाने आपण धरलं खर्च लमसम असं 10,000 तरी सत्तर एक हजारात मिनिट, आपलं ओके झालं म्हणायचं. 70,000 तर खर्च झाला, ठीक आहे, हो. निम्मेवर खर्च आला. पण हम्म. फळाच्या साईज मध्ये पण वाढ झालेली आहे ना, खर्च कमी करू गुणवत्तेत शकता. नाही नाही शे वापरून गुणवत्तेत ती वाढ बाजू झाली. आलाय. हा. खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ हेच मंत्र आहे ना. खर्च कमी आपण क्वालिटी ते झाडावर म्हणतो क्वालिटी. ना खर्च कमी करा आणि उत्पादनात वाढ घ्या. हो. आणि जमिनीची सुपीकता वाढली अजून. हो जमीन सुपीकता वाढली ना. जमीन सुपीकता वाढली एवढा माल तोडून आपल्या झाडाची क्वालिटी एकदम चांगली ना. झाड ट्रेस मध्ये नाही. एक्सपोर्ट माल गेला ना पूर्ण 4 टन ना 4 टन. 4 टन माल गेला 6.5 लाख रुपयाचा माल झाला 6.5 लाख रुपये घेऊन अजून आपला माल 4 टन माल शिल्लक आहे अजून. तो 20-25 दिवसांनी माल द्यायले. आता आणि तुम्ही जे त्याला सौदा केलाय ना ते 4 टनाचा आहे का सगळं? त्या दिवशी पण मला नेटवर्क नव्हतं. 100+ काहीतरी असं म्हटलं होतं. 100+ म्हणजे 100+ जे फळ आहे 100 ग्रॅम पासून पुढे त्यांनी उचलायचं काय ते 400 असेल 450 असेल. ते भाव एकच 158. हो 158. पण ह्याच्यामध्ये मी विचार करत होतो असा मग ते असा करेल आता चांगला चांगला घेऊन जाईल नंतर लहान घेऊनच जाणार नाही मग. नाही गेला की आपला लहान घेऊन गेला लहान सहित व्यवहार झालता त्या पद्धतीने लहान बी न्याला ते. अच्छा म्हणजे तुम्ही त्या झाडावरचे सगळेच काढून घ्यायला सांगता त्याला. मग लहान मग ते सगळे मोठं सगळे होणार नाही म्हणजे जे परिपक्व झालंय तेच असं. तेच घेऊन घ्या. मग ते कोणतं आणि 100 कसं ग्रामचं आहे जो असेल आपला आता किंवा माल कोण आता 400चं. तर 300. आता आपल्या मागे कोणचा माल राहिला हिरवाच राहिला फक्त. हा हा ज्याला कलर आला होता ते सगळा त्याने 100+ तोडला. हा मग आणि हा ते झाड 100+ तोडला. तोडल्याशिवाय त्याला हे नाही सगळे तोडून त्याला हो घ्यायला सांगितले. हा मग सरसकट हो घेऊन ते गेलो तो. आता तो ना लांबून गाडी त्याला सोडला तर तो लांबून आला नाही हा ठेवला मागे मोठे मोठे घेतला नंतर घेऊन जातो मग ते नेणार नाही नाही. नाही आपण बोलीच केली की बाबा तू जर तशी गलती केली तर तुझे जागेवर आम्ही गाडी थांबवू आणि तुला इथून मोकळं माघारी जावं हा, लागेल. हा, हा. म्हणजे बोलीच तशी होती की बाबा तुम्ही जर व्यवस्थित माल नाही तोडला तर तुमचं आम्ही ही करणार नाही. काय ऍडव्हान्स दिलाय का त्यांनी? ऍडव्हान्स जप्त मग. दुसरं दहा जायचं हजार म्हणजे ऍडव्हान्स जप्त. हो 10,000 रुपये ऍडव्हान्स होता ना. 10,000. हा 10,000. 10,000 ऍडव्हान्स जर चुकीची तोडणी केली तर जागेवर आपण माल इथं तुम्हाला नेऊन देणार नाही. हम्म. नाही व्यापाऱ्याने बी पूर्ण माल बघितलं सगळं काही बघितलं त्याला हो पटलं म्हणून तर त्याने पण म्हटलंय ना. त्याला आणि त्याच्या नियमानुसार म्हणजे त्याला जसा पाहिजे तसा माल असेल त्याच्यामुळे त्यानं तुम्हाला गॅरंटी दिली ना. हो. नाही ते ठीक आहे. नाही कधी कधी अशी फसवणूक होऊ शकतो.
नाही हो, आता ते काय शेतकरी मला रडकुंडे आलता, मला खर्च खूप झालाय निलेश भाऊ, आता काय करावं लागेल मला नेमकं, मला स्लरी सांगा कोणची बनवायची, काय बनवायची. म्हणलं तुम्ही या इथं, तुम्हाला मी सगळं सांगतो, कशी कशी स्लरी बनवायची, एसआर कल्चर कसं वापरायचं, मीठ कसं वापरायचं, कशाने विष्टा बनवायची एकदा बघा, आणि नंतर तुम्ही हम्म. चालू करा, आणि 100% तुमचा फायदा होणार. येतील येतील, हळूहळू येतील शेतकरी. नाही येणार हो, पण आता आपल्याला चांगला अनुभव आलेला आहे. 100% आपलं म्हणजे आता बघा की बचत झाली, यंदाच झाली, आणि ते बी उशिरा भेटलं बरं का आपल्याला. माल सेटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला एसआर कल्चर भेटले. जर सेटिंगच्या आधी भेटलं असतं तर अजून 2 पैसे वाचले असते आणि क्वालिटी माल निघला असता, अजून बी 4 फळे एक्स्ट्रा निघली असती. म्हणजे जिथं 4 टन गेलाय तिथं 5 टन माल गेला असता. हा बरोबर. आता तुमचं नंतर नियोजन झालं आणि ते सुरुवातीपासून राहिला असता अजून फरक पडला असता. हो, आणि विशेष सुरुवातीपासून म्हणजे म्हणजे तुम्हाला आता 1 हं, रुपयाचे इम्पॉर्टंट खत लागलेच नाही ना. इम्पॉर्टंट नाही नाही खत सगळ्यात मोठा खर्च तो जे तोच आहे जे तोच आहे. इम्पॉर्टंट खत असतात तो तेच त्याच्यात मोठा खर्च येतो. म्हणजे ते बघा 600 रुपये किलो म्हणजे कुठं गेलं ते खत. लय लांब गेलं. आणि एक खत सोडून जमत नाही हो, वेगळ्या वेगळ्या जातीची खत आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारची खतं आणावं लागतात. दर आठवड्याला वेगळ्या प्रकारचं, हे वेगळं आहे ते वेगळं आहे, डोक्यात बसत नाही शेतकऱ्यांच्या. आता तो शेतकरी बागा येतोय, त्याला म्हणलं बागा ये, मग तू बघ काय करायची, तुझ्या डॉक्टरचं ऐकायचंय का काय करायचं. आता डॉक्टरचं घरचंच दुकान आहे, तो बॉक्सची बॉक्स देतोय, तुम्ही फवारताय, तुम्ही आणताय. आता ही इथून पाठीमाग मी हीच करत होतो, 2 वर्ष केलं, मग हळूहळू माझा बी अभ्यास झाला. आता तुम्ही नवीन आहे, तुम्हाला कळन. आणि यंदा एसआर कल्चर मुळे चांगलं आपली बचत झालेली. बघा शेतकऱ्यांना इतका प्रूफ देऊन सुद्धा शेतकरी श्वास ठेवायला तयार राहत नाही. आणि ते गोलमाल करून सांगतात, पटवून देतात ना ते. जसं आता तुम्ही सांगितलं नाही का, स्लेरी सोडल्यानंतर तुमचे नुकसान होईल, म्हणजे हो असे दुकानदार पटवून देतात त्यांना. मग काय असतं, शेतकऱ्यालाही भ्रम होतो किंवा असं कधी झालं तर मग माझं म्हणजे 1 वर्षाचे उत्पन्न जाणार आहे. त्याच्यामुळे ते हो. आपल्या नैसर्गिक मध्ये ओढत नाही लोक, हे रासायनिकवाले उमजू देत लोकांना. हो, नाही ते अवघड परिस्थिती आहे यांची. आता बघा की त्यांना स्पष्ट सांगितलं आपण, मुळीसाठी काहीही दिलेलं नाही, ना ह्युमिक ऍसिड आलं ना मुळी काय बघितलं, ना मुळीला उघडून बी बघितली नाही. निमेटोड बी आपण काहीच त्याला दिलेलं नाही खालून, औषध आणून सोडलं नाही, नाही तर 8,000-8,000ची औषधं सोडावं लागतात. निमेटोड साठी काम केलं नाही, मुळी उभी काय काम एकदा केलं नाही, उघडून बघायच्या ऑटोमॅटिक. होत्या मुळ्या. हा, मुळ्या बघायच्या होत्या एकदा कशा आहेत. नाही मुळ्या एकदम बघितल्या. टाईट आहेत. मुळ्या काय होतं, झाडाचं पानच मुळीचं आकार सांगत असतं. हा हा हा. झाडाच्या पानावर एवढी ग्लेजिंग येते, ती मुळी बघायची गरजच नाही. तुमचं झाडाचं पानच सांगत मुळीचं काय चाललेलं आहे. मुळी कधी क्लिअर अशी रमेश भाऊ, पानं कधी क्लिअर आहेत ना किंवा रोगराई कमी आहे ना, तर मुळ्या क्लिअर असतात. मुळ्यांमध्ये प्रॉब्लेम आला तेव्हा पानांमध्ये प्रॉब्लेम येतो. लगेच पानं आकडते तुमची, सुरकुतल्याने होणार लगेच. उंदराच्या कानासारखे कान काय ते. हो, उंदराच्या कानाचे बरोबर बारीक 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 पानं पडतात. ज्या झाडावर निमॅटोड त्या झाडावर बघा बारीक 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 पानं पडणार उंदराच्या कानासारखी. म्हणजे ती काय होतं, ते आपटेक बंद होतं ना, अन्नद्रव्य वर जायचं बंद पडतं सगळं, गाठी गाठी होत्या त्या मुळ्यांना, तर मुळ्या सप्लाय बंद पाहिल्या होतो. आहेत गणेश भाऊंनी पाहिल्या आहेत मुळ्या त्यांच्या शेतामधल्या हो. भारी भारी. त्यांना अनुभव आहे, नाही मुळ्या कोरून पाहिलेल्या आहेत. नाही, हाय हाय बोला मुळी गणेश भाऊ. एकदम आहेत की गणेश भाऊ. मुळ्या लय भारी आहेत, मुळ्याला काही अडचण नाही. नाही रमेश भाऊ म्हणत होते ना, निलेश भाऊंना कोरून पाहिलंय का, म्हटलं निलेश भाऊंनी काही कोरून पाहिलं नाही आहे, पण गणेश भाऊंनी कोरून पाहिलेले आहेत. गरजच वाटत नाही बघा, आता मी पाहिले बरं का, पण मुळ्या उकरून बघायची गरजच वाटत नाही. पांढऱ्या मुळ्या एकदम चांगल्या चालतील.
तेल्याचं काय झालं पाहिलं का तुम्ही बागा घेऊन तेल्या हळूहळू वाढतंय, तीव्रता कमी. वाढतोय हा, उद्या स्प्रे घेतोय दुसरा. 1-2 स्प्रे कंट्रोल नाही होणार, 2-3 स्प्रे करायला लागतील ना. उद्या सकाळी दुसरा स्प्रे घेतोय, पण आता म्हणजे थोडस वाढवलंय त्यात. म्हणजे थांबल्यानंतर अजून थोडा वाढला बुवा असं. हा, म्हणजे चालू आहे हळूहळू वाढायला, पण पहिल्या एवढा फास्ट नाही. आणि एकच फवारणी झाली ना ती अजून. हा, उद्या सकाळी आता घेतोय एक. पण आता त्यामध्ये हिंग वाढवलंय, कापूर वाढवतोय आणि थोडेसे मिरी आणि हे पण वाढवलं, मिरी, लवंग आणि दालचिनी. ते प्रमाण व्यवस्थित ठेवा, म्हणजे लक्षात ठेवा. आणि एक लिखित मेसेज ठेवा. हा हा, ते साधारण 20-20 ग्रॅम घेतले, जास्त नाही घेतले. मिरी, लवंग आणि दालचिनी 15-20 ग्रॅम घेतलं, बारीक कुटून पावडर केली आणि उकळून घेतलं ती. म्हणजे कसं आहे, भवितव्यात हा फॉर्म्युला लोकांना सांगितला जाईल आणि फायदा होईल बुवा. हम्म. कारण तेल्या रामबाण म्हणून मी जे औषध आणत होतो, त्याच्यामध्ये दालचिनी, लवंगचा वास आहे. नाही पण मी काय आणि ते म्हणतो गणेश भाऊ, याच्यानंच तुम्हाला 70% का 80% फरक वाटला होता का नाही? हा, वाटला होता की. मग आणि किती दिवस झाले ते फवारणी करायला आता तुम्हाला? 8-10 दिवस झाले पहिली फवारणी करून. हा, नंतर 8 दिवसानंतर ही लगेच मारून, म्हणजे 8 दिवसात अजून रिपीट करून घ्यायला पाहिजे होती. म्हणजे करून घ्या. रिपीट म्हणजे काय होतंय भाऊ, हळूहळू वाढतंय. मग यांनी पूर्णच थांबल असं वाटतंय मला, म्हणून एवढं ऍड केले 4-5 गोष्टी. नाही ना, ते तर ठीक आहे. एका फवारणीमध्ये तुम्हाला परिणाम दिसले ना, एक उदाहरण, हम्म. तर नंतर अजून हात मारल्यानंतर अजून फरक पडेल ना. हा, पडेल, पण 10 दिवसाच्या अगोदर कल्चर तयार होत नाही. आता 2 बॅरेल एका वेळेसच बनवलेत. 4 हा हा दिवसाच्या फरकात 2 स्प्रे घेतो. आणि पहिले 70% वापरलं होतं, आता 50%च घेतोय. कल्चर मध्ये थोडा गुड ऍड करून घ्यायला पाहिजे होता, अर्धा किलो एक्स्ट्रा. मग आज संध्याकाळी टाकतो की गुळ अर्धा किलो त्या बॅरल मध्ये. म्हणजे स्पीड मध्ये बनून जातं ना, थोडा स्प्लग कधी केला ना तर थोडं लवकर बनून जात ते. मग आता टाकू का अर्धा किलो? हो, टाकून द्या ना आता. म्हणजे काय असतं, जीवाणूची संख्या वाढते लगेच, ऍक्टिव्हपणा होऊन जातो लवकर. बरं, आता टाकून येतो मग गुळ अर्धा किलो यात. सकाळी पहाटे 5 वाजता स्प्रे चालू करणार आहे, 5:30 ला. मग आता गुळ टाकून ठेवतो. हा, आता टाकून द्या. सकाळपर्यंत तर जबरदस्त तयार होऊन जाईल, त्यातून पूर्ण हे होऊन जाईल. अहो, आता या उन्हानं 6 तासात कल्चर तयार व्हायला लागले. 6 तासात पाणी काळ्याचं पूर्ण पांढरं वाटायला लागले. पण मी काय केलं, हे 15 दिवसाचं कल्चर होतं का, तेच 2 लिटर त्यात टाकलं होतं मदर कल्चरच्या ऐवजी. टाकलं त्यावेळेस पाणी 5 वाजता पाणी काळं होतं. 5 वाजता टाकलं होतं, 9 वाजता पूर्ण पाण्याचा कलर रात्री चेंज झाला. तयार कल्चर सारखा कलर झालता पाण्याचा. एवढं फास्ट व्हायला लागले आता तयार. आपण इतक्या अनुभवातून सांगतो की लोकांना, की तुम्ही उन्हामध्ये बनवा. तरी लोकांना हम्म. शंका राहते की जीवाणू मरतात उन्हानं. अरे बाबा, उन्हानं जर जीवाणू मेले असते तर लवकर बनलंच नसतं. हिवाळ्यामध्ये का आता बनते, बाकीचे लवकर 4-4 दिवस लागतात. माझे बॅरेल कसे आहेत भाऊ माहिती आहे का? दुपारी 3च्या नंतर थोडी सावली येते. लिंबाचं झाड आहे, पातळ सावली येते 3च्या नंतर. 3 वाजेपर्यंत उन्हातच असतात बॅरेल. आणि मुख्य ऊन तर 3च्या अगोदरच मुख्य ऊन पडून जातं ना. 3 नंतर तर होय थोडेसे होय. कमजोरच होऊन जातं. हा, म्हणजे लिंबाच्या झाडाच्या खोडापासून, झाड बारकच आहे, 15-20 फूट अंतरावर ठेवलेत खोडापासून. आणि झाड एकदम पातळ आहे, अशी जास्त सावली नाही.
म्हणजे 100% सावलीत राहतच नाहीत. निम्म ऊन निम्मी सावली असं बॅरल राहते. शिम बदललं बरं का भाऊ, त्याच्यामुळे जरा चांगले चालायला लागले.